17 मार्क पडलेत. 817 आणि किती मार्क पडलेत? 47. हे गणित अतिशय शॉर्ट 2 सेकंदात एका स्टेप मध्ये उत्तर येते. हे फार सोपं उदाहरण आहे आणि आपल्याला वेळ फार कमी असतो. परीक्षेमध्ये आपल्याला फारच वेळ कमी असतो. त्याच्यामध्ये हे उदाहरण आपल्याला फार कमी वेळात करायचं असतं. तर त्यासाठी एक ट्रिक आहे, शॉर्ट ट्रिक. फार वेळ न घेता लगेच उत्तर. 48% मार्क पडण्यासाठी त्याला 47 मार्क कमी पडलेले आहेत. 817 मार्क पडलेत. म्हणजे 48% मार्क पडायला 48% मार्क पडायला किती याच्यात दोघांची बेरीज होणार? किती? 864. 864 ही त्याची बेरीज आहे. 7 दुनी 14 आणि 6 आणि 8. 864 मार्क पडले. बघा 2 सेकंदात उत्तर येते. 48% मार्क पडायला 264 मार्क पडले म्हणजे 48% होता आणि तो पास होतो. त्या उदाहरणात सांगितल्याप्रमाणे 48% पडले तर तो पास. आणि डिस्टिंक्शन साठी आपल्याला 80% मार्क पाहिजे. तर ह्याला हे बघा 48%ला 664 मार्क, तर भागिले 48 केलं तर काय होईल? म्हणजे 1% मार्क निघतील. 1% म्हणजे बघा 6 8 48, 8 संघ 48, 8 1 8 आणि 8 1 64. शून्याचा भाग होतो. परत 6 1 6, 6 1 6 आणि 6 8 6 1 सांगता 4 होतात. 6 8 48, 18 म्हणजे 1% मार्कला 18. आणि ह्याला गुणिले किती 80 ने केलं तर 80% मार्क मिळाले. 18 गुणिले 80 म्हणजे किती झाले? इथे 0 8 8 64. चला 8 8 64 6 आले आणि 8 1 8 आणि 6 14 म्हणजे 1440 हे उत्तर झालं. बघा एका स्टेप मध्ये उत्तर येते.